पाहू लागला त्यावेळेस मन बुद्धी चित्त आणि अंतकरण एक झालं महाराज. मन बुद्धी चित्त आणि वृत्ती सगळ्या विचारानं सुभद्रेकडं अर्जुन पाहतायत. त्यावेळेस बाकीचं सर्व कार्य विसरून गेला आणि सुभद्राच अंतकरणामध्ये अर्जुनाच्या बसलेली आहे. देखोनिया शब्दान मनमाता जनक बोले वचन अजात तटस्थ काद्रे वेय देखून तैसे पाहता कोणीकडे कोणीकडे अर्जुन सुभद्रेकडे पाहू लागला. त्यावेळेस श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला विचारतात, अर्जुना जशा पद्धतीनं शिवान दृष्टी शिळीवर टाकावी, शिवान दृष्टी शिळीवर टाकावी आणि त्या पद्धतीनं तुम्ही पाहू लागलेला आहेत. कुणाला पाहताय, काय पाहतात? एकाग्रता झालेली महाराज अर्जुनाची. एकाग्र मन बुद्धी आणि चित्त एकाग्र करून सुभद्रेकडे पाहू लागले. श्रीकृष्ण भगवंत हसतायत आणि अर्जुनाला विचारतायत. त्यावेळेस अर्जुन काय म्हणतात? ब्रह्मचारी तुम्ही म्हणत बोलतेकडेची गुंतले चित्त मग म्हणे वीर पार्थ स्थिर होया ऐसे करी. श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला म्हणतात, ब्रह्मचारी तुम्ही म्हणतो. तुम्ही ब्रह्मचारी स्वतःला म्हणता स्वतःला म्हणता. मग तुम्ही कुणीकडे पाहता? महंतानं ब्रह्मचारी जो काही व्यक्ती आहे का त्यानं नासाग्री दृष्टी ठेवून सरळ बघायला पाहिजे. इकडं तिकडं अजिबात नाही बघायला पाहिजे. मग तुम्ही कुणीकडे पाहता असं कृष्ण भगवंतानं विचारल्यानंतर अर्जुन म्हणतात, हे जे काय मन आहे का मन चंचल झालेलं आहे आणि त्या मनाला चंचलता कमी करण्यासाठी भगवंता हे तुमचं काम आहे महाराज. मनाची चंचलता जर कमी करायची असेल तर भगवंताचा कृपा आशीर्वाद लागतो महाराज. आणि भगवंताचा जर कृपा आशीर्वाद नसेल तर मन काय आटोक्यात येत नाही महाराज. मन एवढं चंचल आहे, मना इतका वेग कशालाच नाही महाराज. मना सगळ्यात नंबर 1ला चंचलपणाला मन आहे महाराज. होय, विजेपेक्षाही चपळ आहे मन. पहिला नंबर मनाचा आहे, दुसरा नंबर विजेचा आहे महाराज. पहिला नंबर कुणाचा आहे? चंचलतेला मनाचा आहे. मग हे चंचलपणा थांबवण्यासाठी देवा तुम्ही माझ्या मनावर कृपा करा आणि जेणेकरून तुमच्या पायाकडं माझं मन लागेल अशी तुम्ही माझ्यावर कृपा करा असं अर्जुन श्रीकृष्ण भगवंताला म्हणतात. राजकोशीची रत्ने तत्वता ती केवी येती दुर्बळाच्या हातात. यावरी कमलोद्भव पितान करणी सांगे पार्थाच्या. अर्जुन म्हणतो, देवा राजकोशातले रत्न आहेत, राजकोशातले, आणि ते रत्न एकदम गरीब माणसाच्या हाताला कसे येते? ते भाग्यवंताच्या हाताला येणार आहेत ना. राजकोशातले रत्न, ज्या रत्नाला रात्रंदिवस पारा आहे महाराज, आणि ते रत्न एका गरिबाच्या हाताला कसे येतील असं अर्जुन म्हणले. आणि तेवढ्यामध्ये श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाच्या कानामध्ये काय सांगतात? श्रीधर स्वामी सांगतात, यात्रेहुनी परतता जान माझी दिव्य सयंदानी बैसून हरोनी सुभेद्रा रत्न पवनाहुनी जाय त्वरे. राजकोशातलं रत्न तुला पाहिजे ना? तुला एक काम करावं लागेल. तू काय म्हणलास? राजकोशातले रत्न दुर्बळ माणसाच्या हाताला कसे नाहीतच येत. कसे येतील ते? दुर्बळाच्या हाताला येत नाहीत. मग प्रयत्न नाही, दुर्बळानं प्रयत्न केले तरी येत नाही. त्याला भाग्यवान लागतात, भाग्यवान लागतात महाराज. मग श्रीकृष्ण अर्जुनानं सांगितला, तुला रत्नच पाहिजेत ना? राजकोशाघरातले रत्नच पाहिजेत ना? यात्रा संपल्यानंतर परत निघाल्यानंतर माझ्या रथावर बसायचं आणि सुभद्रेचं हरण करायचं, सुभद्रा रत्नाचं हरण करायचं. मी तुझ्या पाठीशी आहे.
बिहू नकोस. चला. किरीटी डोलवी मान यावरी रेवताच्या जाऊन वा. शक्ती पूजोन यावन भोजन लान तोरी संपादिले. कृष्ण भगवंतानं सांगितलं यात्रा संपल्यानंतर माझ्या रथात बसायचं आणि सुभद्रेचं अपहरण करायचं असं म्हणलं. अर्जुनानं मान हलवली. हरकत नाही म्हणले, देवा तुमची आज्ञा. गेले रेवता पर्वतावर गेले. शक्तीची पूजा झाली. महाप्रसाद झाला. पंक्ती बसल्या. जेवायला लागले. पुढे काय झालं ऐका. समय पाहोनी क्षीराब्दी जाणात वा. धनंजयासी दावी भ्रू संकेत तो सुभेद्रेचेही चित्त पार्थ स्वरूपी वेदले. हो, मंदिरामध्ये गेले. देवीची पूजा झाली. महाप्रसाद झाला. पंक्ती झाल्या. जत्रा संपली. अर्जुनाकडं कृष्ण भगवंतानं पाहिलं. भ्रूसंकेत पाहिलं ना. होय, ज्याची त्याच्या खुणा असतात. माणसानं आपल्याकडं बघितलं की आपल्याला कळालं पाहिजे माणूस कशासाठी आपल्याकडे बघायला. ह्या खुणा असतात प्रत्येकाच्या. श्रीकृष्ण भगवंतानं अर्जुनाकडं बघितलं. अर्जुनाच्या लक्षामध्ये आलं आणि सुभद्रेनं सुद्धा अर्जुनाकडं बघितलं. आणि अर्जुनाकडं बघितल्यानंतर सुभद्राच्या मनामध्ये सुद्धा अर्जुन आवडलेले आहेत. ही ईश्वर करणी महाराज. हे सगळं कुणाचं काम आहे? ईश्वराचं काम आहे. ईश्वरानं मनाला आज्ञा दिली की मनामध्ये काही बी बसतं महाराज. आणि ईश्वरानं जर मनाला नाही ना आज्ञा केली मनात काहीच बसत नाही. हे ईश्वरी सूत्र आहेत. अर्जुनानं सुभद्रेकडे बघितलं. सुभद्रेला आता घेऊन जायचं आहे. आणि सुभद्रेनं सुद्धा अर्जुनाकडे बघितलं. आणि सुभद्रेला सुद्धा वाटलं आता आपल्याला अर्जुनाबरोबर जायचं आहे. हे कुणाचा खेळ आहे महाराज? हे ईश्वराचा खेळ आहे. भगवंताचा खेळ आहे. भगवंताच्या मनामध्ये आल्याशिवाय कोणत्याही गोष्टी घडत नाहीत. हे कार्य भगवंताचे. हे भगवंताच्या मनामध्ये आले. दोघांनी एकमेकाकडे बघितलं आणि पुढं काय होतं ऐका. सुभेद्रा भावी मनात वा. पार्थायसा दिसतो महंत त्यावेळेस अर्जुनाने नोरी अकस्मात सयंदनावरी घातली. सुभद्रेच्या मनामध्ये विचार येऊ लागला. पार्थ हा साधूसारखा दिसू लागलाय. पार्थ हा अर्जुन हा साधू रत्न आहे असं म्हणते न म्हणते तेवढ्यामध्ये त्या साधूनं जी सुभद्रा उचलली आणि रथामध्ये घातली. आज्ञा कुणाची आहे? भगवंताची आज्ञा महाराज. काय हिंमत होती होय. होय, राजकोशातलं रत्न दुर्बळ कस काय घेऊ शकतो? आज्ञा झाल्यावर घेऊ शकतो महाराज. राजघरातलं रत्न समर्थाची आज्ञा झाली ना दुर्बळही घेऊ शकतो महाराज. श्रीकृष्ण भगवंताची आज्ञा झालेली आहे. सुभद्राच्या मनामध्ये विचार चालू आहेत महाराज. हा महंत फार सुंदर दिसतोय. एकदम तेजवान दिसतात. अशा प्रकारे विचार करतात ना करतात तेवढ्यामध्ये अर्जुनानं सुभद्रेला उचललं आणि रथामध्ये घातलेलं. पुढं काय करतात. त्रुटीनं वाजता अर्जुन जातो सुरेश प्रस्थमार्ग लक्षून अश्वजाती मनोवेगे करून शव्य सुग्रीवादी चारी. रस अर्जुनानं सुभद्रा उचलली. रथामध्ये घातली. जो पर्वत आहे का पर्वत, त्या पर्वतावरून इंद्रप्रस्थाचा मार्ग महाराज. रेवत नावाचा पर्वत आहे. त्या पर्वतावरून इंद्रप्रस्थाच्या मार्गानं महाराज रथ काढा. सुभे काय नाव वारूचं? सुग्रीव शव्य. हा, सुग्रीव शव्य आदी करून जे काय वारू घोडे आहेत रथाला ते ही चपळ घोडे आहेत महाराज. इंद्रप्रस्थाच्या दिशेनं रथ हाकला. घोडे वाऱ्याच्या वेगानं पळू लागले महाराज. वाऱ्याच्या वेगानं, मनाच्या वेगानं घोडे पळू लागले. त्यावेळेस काय घडतं. मागे हाक झाली एक सरसी सुभेद्रा घेऊन गेला तापसी. वा. पुढे प्रलय जळ राशी तैसे यादव धावले. अर्जुनानं सुभेद्रा रथामध्ये टाकल्याबरोबर एकच हाक झाली महाराज. एकच आवाज झाला. तो साधू नव्हता, तो बुधू होता.
त्यानं सुभद्रा रथामध्ये टाकली आणि तो घेऊन गेला. एकच आरडाओरडा उठला, आता युद्धाचा महाप्रळय केल्याशिवाय सुभद्रेला सोडवता येणार नाही. असं सगळ्याच्या मुखामध्ये सुभद्रा नेली. साधू होता पण साधू नव्हता, तो भोदू होता आणि त्या भोदूनं सुभद्रा नेलेली आहे. आता सुद्धा तसेच भोदू उत्पन्न झालेत महाराज. हो भोदू आता लय सुळसुळाट भोदूचा. सगळं चॅनलला तेच आहे, टी व्हीला तेच आहे, यूट्यूबला तेच आहे. या अर्जुनासारखाच आता एक भोदू या ठिकाणी उत्पन्न झालेला आहे महाराज. आणि अशा प्रकारे त्या अर्जुनानं साधूनं सुभद्रा नेले असं प्रत्येकजण म्हणू लागलेला आहे. प्रद्युम्न सांबादिक कृष्ण कुमार म्हणती दरा दरा पळतो तस्कर देखोन यादवांचा भार मुरडीला वर अर्जुन. सर्व यादवाने एकच हात फोडी महाराज. प्रद्युम्न सांब आदी करून जे काही यादव कुमार आहेत का, धरा चोराला, धरा चोराला, चोराला धरा, चोराला मारा, चोराला शिक्षा लावा, अशी एकच हाक उठली आणि रथाच्या पाठीमागे सगळे पळू लागलेले आहेत. पार्थे आपुले स्वरूप प्रगटिले जे वस्त्राभरणी मिरविले सीता संतापहरण त्यावेळे ध्वजी येवोनी बैसला. पार्थे आपले स्वरूप प्रगटिले. साधूचा वेश होता का? साधूचा वेश सोडून दिला महाराज अर्जुनानं. आपलं पहिलं स्वरूप प्रगट केलं. अर्जुन या स्वरूपामध्ये साधू आलेला आहे. सीतासुख हरण हनुमंत ध्वजावर येऊन बसले महाराज. कृष्ण भगवंतानं दक्षिण रामेश्वराच्या ठिकाणी ज्यावेळेस सेतू भंगला नाही आणि त्यावेळेस हनुमंताचं हात अर्जुनाच्या हातामध्ये दिला आणि हनुमंताला सांगितलं आता या अर्जुनाचं संरक्षण करायचं. आतापर्यंत अर्जुनाच्या ध्वजाच्या ठिकाणी नव्हता महाराजांनी. ज्यावेळेस भगवंतानं सांगितलं तेव्हापासून जेव्हा जेव्हा अर्जुनावर संकट येईल आणि तेव्हा तेव्हा अर्जुनाच्या ध्वजस्तंभाच्या ठिकाणी येऊन बसायचं. अर्जुनानं पूर्व आपलं स्वरूप प्रगट केलं. हनुमंत ध्वजाच्या ठिकाणी येऊन बसले. पुढं काय होतं श्रीधर स्वामी सांगतात. गांडीवच्या पटणत कारोनी सोडिले बाणा पाटी बाण जैसा धारा वर्षे घन गेले बुलोनी यादव. धनुष्याच्या दुरीला टणत्कार दिलेला आहे महाराज. बाणामाग बाण, बाणामाग बाण अर्जुन सोडू लागलेला यादव सैन्यावर. जशा पद्धतीने पर्जन्याच्या धारा यावात महाराज. वारा आणि पाऊस सपासप पाऊस लागावा. मोठमोठे थेंब आणि त्या थेंबामध्ये जसे घाबरून माणसं जावात आणि तशा पद्धतीनं सन 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 बाणं सुरू लागलेलं आहे. तशा पर्जन्याच्या धारासारखा बाणाचा वर्षाव करू लागला. अशा प्रकारे अर्जुनानं संधान केलेलं आहे. दारुण अर्जुनाचा मार कोणी उभे न राहती समोर रेवती वल्लभासी समाचार श्रुत झाला सर्वही. अर्जुनाचा मार दारुण आहे महाराज. अर्जुनाचा मार तिखट आहे. अर्जुनाच्या मारापुढं एकही यादव टिकत नाही महाराज. सगळे यादव सळो की पळो करून सोडले. सगळे यादव पळू लागले. बळीराम दादाला माहीत झालं सुभद्रेचा अपहरण साधूनं केलं. साधूच्या मागे यादव लागले. यादवाला जबर मारू लागलेला आहे तो असणारा साधू. ज्यावेळेस बळीराम दादाला माहीत झालं त्यावेळेस बळीराम दादा पुढं आलेले आहेत. तापसी नव्हे श्वेतवान समोर नाटपेची कोणा लागून रणपंडित सुजान यादव सैन्य मोडिले. हा साधू नव्हे, हा अर्जुन आहे. अर्जुनाच्या पुढं एकही यादव सैन्य टिकत नाही. आता आपण पुढं जायला पाहिजे आणि त्या अर्जुनाला शिक्षा लावायला पाहिजे असा बळीरामदादानं विचार केलेला आहे. आणि बळीरामदादा
पुढे आलेले आहे. परम कोपला बळी भद्र सावरी मुसळ नांगर मनात हासे श्रीधर यासित वीर नाटपे. बळीराम दादाची तळपाच्या मस्तकाला गेली महाराज. थर 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 रागानं बळीराम दादाचा अंग कापू लागलेले, नांगर आणि मुसळ सावरलेलं आहे महाराज. हो, डाव्या हातामध्ये नांगर घेतलेला आहे, उजव्या हातामध्ये मुसळ घेतलेले आणि रागानं लाल बळीराम दादा झाले महाराज. आणि इकडं कृष्ण भगवंत हसू लागले महाराज. इकडं हा एक भाऊ रागावलाय आणि एक भाऊ हसतोय महाराज. ईश्वराची करणी महाराज, ईश्वराचं विंदान आहे. इकडं लाल बुंद बळीराम दादा झाले, इकडं कृष्ण भगवंत हसतात. पुढं काय होतं? परम कोपला रेवती रमन मने निष्पांडवी पृथ्वी करीन शक्र प्रस्थासी उचलून पालते घालीन सागरी. अहो, बळीराम दादाला खूप मोठा राग आलेला आहे. रागाच्या भरामध्ये म्हणू लागलेला आहे, एकही पांडवा जिवंत ठेवत नाही. आमच्या तोंडाला काळया पांडवानं लावलेले, आमची भगिनी पळवून घेऊन चाललेला आहे. म्हणून करता पाची पांडव संपून टाकतो आणि ज्या ठिकाणी पांडव राहतात का आणि ते स्थळही पालतं घालतो, असा राग बळीराम दादाला आलेला आहे. बळीराम दादा मोठ्यानं गर्जना करू लागले, पण इकडे कृष्ण मनामध्ये हसतात. वीर क्रोधावले समस्त परिनिवांत रूप पाहे अच्युत. ओ मग अलदार बोलत काय मनात योजितासा. अहो, सगळे वीर क्रोधावले, सगळे वीर रागावले लागले. अहो, सगळे जण म्हणू लागले, अर्जुन वाचू द्यायचा नाही, अर्जुन मारल्याशिवाय राहायचं नाही. ते त्याच्या पुढं पळते, ते त्याच्या पुढं पुढतं. लाल बुंद प्रत्येक वीर झालेला आहे. श्रीकृष्ण भगवंत नुसते बघू लागले महाराज. कोण कसा रागवतोय, कोण कसा बोलतोय, कोण कोणाच्या काय मनामध्ये विचार आहेत, नुसतं बघायला लागलेत. बळीराम दादानं कृष्ण भगवंताकडे नजर टाकली आणि कृष्ण भगवंताकडे बघितल्यानंतर तर कृष्ण तर हसायला लागलेत. बळीराम दादा म्हणते, तार सगळ्याला राग आलाय आणि तू तर हसायला लागलास, काय कमाल आहे म्हणले तुझी, तुला काय वाटतं का नाही? असं ज्यावेळेस बळीराम दादा कृष्णाला म्हणतात त्यावेळेस होतं का? हरी म्हणे पूर्वीचा संकल्प होता वा, की सुभेद्रा द्यावी वीर पार्था. पार्था. संकर्षण म्हणे अच्युता सर्वही करणे तुझेच हे. श्रीकृष्ण भगवंतानं बळीराम दादाला सांगितलं, पूर्वी संकल्प केलेला आहे म्हणले. तुम्ही होतात ना संकल्प करायला, मी बी होतो म्हणले. पूर्वीचा संकल्प जो होता त्या संकल्पाप्रमाणे झालं म्हणले. बळीराम दादा म्हणतात, तसं आहे का? झालं ना म्हणले तुझ्या मनासारखं. आता आम्ही बसायचं ना म्हणले शांत, आता पूर्वी म्हणले तुझ्या मनासारखं, तुला जे करायचे ती कर. अशा प्रकारे बळीराम दादा त्या ठिकाणी म्हणतात. हसोनी बोले क्षीराब्दी जारमान कीर्तीहुनी वरिष्ठ कोण. वा, सुभेद्रे सारिके रत्न आणून द्यावे कोणासी. श्रीकृष्ण भगवंत हसले आणि म्हणतात, दादा अरे ह्या अर्जुनासारखा वरिष्ठ कोण आहे? अर्जुनासारखा शक्तिशाली कोण आहे? अर्जुनासारखा धनुर्धरी कोण आहे? आणि अर्जुनासारखा वर योग्य असा सुभद्रेला कोणता भेटणार आहे? आणि म्हणून करता सुभद्रा ही अर्जुनालाच द्यायची अशा माझ्या मनामध्ये विचार होता आणि तुमच्या सुद्धा मनामध्ये तोच यायला पाहिजे असे श्रीकृष्ण भगवंत म्हणतात. निंदुनिया राजहंसान मुक्ता फळ काय अर्पावे वायसा. वा. उपेक्षुनी परीक्षक डोळसा जन्मांदा हाती रत्न द्यावे. अहो, राधांश पक्षाची निंदा करायची महाराज, राधांश पक्षाची निंदा करायची आणि मोत्याचा चारा कावळ्याला द्यायचा. हे कसं शक्य आहे? राधांश पक्षी मोत्याचा चारा खातात महाराज, त्याला चारा द्यायचा सोडून मोत्याचा आणि कावळ्याला दिला. तो कावळा खातो का? नाही खात. किंवा रत्न आहेत म्हणले, रत्न हे रत्न परीक्षकापाशी पाहिजेत
आणि जन्माचा तांदळ आहे म्हणले त्याला रत्न देऊन काय उपयोग आहे? हो, वस्तू ज्याची त्याच्यापाशी सोबत आहे महाराज, कुणापाशी वस्तू सोबत नाही. ही सुभद्रा अर्जुनाला शोभायसारखी आहे, इतराला शोभण्यासारखी नाही आहे. पंडित सत्पात्र दौडून शतमूर्खा द्यावे अर्ध्यदान. कोंदणी 5 शोभायमान चिखली रोनी व्यर्थची. हो, पंडित सत्पात्री माणूस, पंडित सत्पात्री आहे, पंडित आहे सत्पात्री आहे, त्याला दान द्यायला पाहिजे. का उगत मूर्खाला दान द्यावा? दान पंडिताला सत्पात्राला द्यावा, मूर्ख माणसाला दान देऊ नये महाराज. ते दान दिलेलं उपयोगाला आलं पाहिजे. किंवा जी काही पाचू योग्य ठिकाणी पाहिजेत. पाचू ते काय चिखलामध्ये रवायचे असतात का? पाचू हे योग्य ते ठिकाणी पाचू असावा लागते. आणि तशा पद्धतीने योग्य ते ठिकाणी सुभद्रा हे अर्जुनालाच शोभणार आहे, म्हणून करता ती अर्जुनाला द्यायची आहे असं श्रीकृष्ण भगवंत त्या ठिकाणी सांगतात. सोडनिया पार्थवीर नरेश कोणता लक्षण युक्त आहे पुरुष. शक्राहुनी विशेष धैर्य वीर्य जयाचे. हो, अर्जुनासारखा नरेश, अर्जुनासारखा राजा, अर्जुनासारखा पुरुषार्थी कोणही सुभद्रेला पुन्हा दुसरा. योग्यतेवर अर्जुनच सुभद्रेला शोभवतो महाराज. राजा इंद्रासारखं सामर्थ्य ज्या अर्जुनामध्ये आहे. मग आशाला डावलायचं आणि सुभद्रेला द्यायचीच कुणाला, असं त्या ठिकाणी श्रीकृष्ण भगवंत बळीराम दादाला पुसून बोलू लागले. सांग म्हणले आता द्यायची का दुर्योधनाला? बोला. भार्गव किंवा उमारमन वा. देवी धनुर्धर पंडित सुजान. तेजस्वी जैसा चंड किरण खळदंडनी कृतांत. खळदंडनी कृतांत करतांताला सुद्धा शिक्षा लावण्याचं सामर्थ्य अर्जुनामध्ये आहे. धनुर्धारी कसा आहे म्हणले तो? महादेव धनुर्धारीत महाराज. महादेवासारखा धनुर्धारी एकही नाही. परशुरामासारखा धनुर्धारी एकही नाही. परशुरामानं 21 वेळेस प्रत्यवी क्षत्रिय केली महाराज. भार्गव म्हणजे परशुराम. तसा धनुर्धारामध्ये तशी त्याची व्याख्याता आहे महाराज. किंवा महादेव पिनाक नावाचं धनुष्य जे महादेवानं हातामध्ये घेतलं आणि अनेक दैत्याचा वध केला. आणि तशा प्रकारे हा अर्जुन धनुर्धाऱ्यामध्ये श्रेष्ठ आहे आणि म्हणूनच करता त्याला सुभद्रा द्यायची आहे असा निर्णय श्रीकृष्ण भगवंतानं घेतलेला आहे. सौंदर्य तारुण्य देखून खाली पाहे मीन केतन. सर्व विषयी सुलक्षण तृतीय नंदन पंडूचा. तृतीय नंदन पंडूचा. सौंदर्य आणि तारुण्य बघून मदन सुद्धा खाली बघतो महाराज. एवढं सौंदर्य अर्जुनाचं आणि तारुण्य सुद्धा शोभतंय महाराज. सौंदर्याला तारुण्य शोभतं महाराज. सौंदर्य जर असेल तर तारुण्य शोभतं, नाही तर सोबत नाही. माणसाकडे सौंदर्य नसू द्या आणि तारुण्य असू द्या. सौंदर्य नसलं तारुण्य जरी असलं तर माणूस सोबत नाही. त्याला दोन्हीही लागतं. सौंदर्य बी लागतं आणि तारुण्यही लागतं महाराज. आणि त्यावेळेस माणूस शोभला जातो. दोन्ही गोष्टी त्याच्याकडे, सौंदर्य बी आहे आणि तारुण्य बी आहे. म्हणून करता अर्जुन सोबतोय. आणि तृतीय नंदन पंडूचा, 3ऱ्या नंबरचा मुलगा हा पंडू राजाचा अर्जुन आहे आणि त्यालाच सुभद्रा द्यायची आहे असा निर्णय कृष्ण भगवंतानं घेतलेला आहे. त्यावरी अनक दुदुंबी भगिनी सुत. वा. धीर उदार प्रतापवंत. वा. ऐसा आप्त टाकोनी पार्थ कोणासी देता सुभेद्रा. कोणासी देता सुभेद्रा. वसुदेवाची बहीण कुंती आणि कुंतीचा मुलगा अर्जुन. किती जवळचा आहे, किती आप्त आहे, आपला मेहनाच आहे ना.
मग मेहुणा सोडायचा, जवळचं नाते सोडायचे आणि नवीन नातं जोडायचं. तो कसला निघतो आणि कसला नाही, पियाताड फिताड जर निघाला तर मग नाही का पुरीचं वाटोळं. अशा प्रकारे जवळचा पाहुणा आहे ना हा, होय, आपल्या वडिलाचा बहीण आणि बहिणीचं पोरग म्हणजे आपला मेहुणाच आहे ना. किती जवळचं नातं आहे, एवढ्या जवळचं नातं सोडायचं. आणि इतर कुणाला द्यायची. आणि गुणी ना, किती गुणी आहे तो, अहो राजा इंद्रापेक्षाही जास्त गुणी आहे.